नमस्कार सर. नमस्कार. सर सध्या पावसाची उघडीप किती दिवस राहणार आहे आणि नंतर पाऊस कधी पडणार सर? सविस्तर महाराष्ट्राचा अंदाज द्या. सध्या एक डिप्रेशन महाराष्ट्रामधून गेलंय आणि दुष्काळ संपवलाय त्या डिप्रेशनने. हो सर. त्याच्यामुळे शेतकरी खूप आनंदी आहेत. हं. परंतु हवामान अंदाजांचे बरेच लोकांचे अंदाज चुकले असं सूर देखील शेतकऱ्यांमध्ये आहे. तर काही हवामान अभ्यासकांचं उदो देखील चालू आहे. हो नक्कीच. तर हे होत असतं. पण एक आनंदाची बाब म्हणजे एल निनोचा प्रभाव हवामानावर आहे की नाही, ही जी चर्चा या निमित्ताने सुरू झाली. हं, तर जूनमध्ये आपण बघितलं 40% घट होती. हं. त्यानंतर जुलैमध्ये 140% पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे ती 40%ची घट भरून सरासरीच्या दरम्यान पाऊस येऊन थांबलेला आहे. आता राहिला प्रश्न पुढचा ऑगस्ट च्या सुरुवातीचा. हं. तर मग ऑगस्टची सुरुवात मात्र आपल्याला फारशी समाधानकारक राहील असं वाटत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की 5 तारखेपर्यंत स्थानिक ढग निर्माण होऊन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. थोडंफार विदर्भातही पाऊस असेल. परंतु त्याची जी प्रमाण आहे ते थोडं कमी असणार आहे, साधारण असणार आहे, स्थानिक स्वरूपाचं आहे. कुठली सिस्टम सक्रिय नाहीये. तर कोकण किनारपट्टीला मात्र धुवाधार पाऊस या दरम्यानच्या काळात देखील होईल. म्हणजे घाट माथ्यावर आणि कोकणातला पाऊस मात्र जोर धरून कायम आहे. त्याच्यामध्ये कुठलीही घट आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत दिसत नाही. म्हणजे 15 ऑगस्ट नंतर यदा कदाचित कोकणातील पाऊस कमी होईल आणि उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस वाढायला मदत होईल. आणि आपला अंदाज आहे की 15 तारखेनंतर एक विदर्भाच्या मार्गेच जसं आपलं पहिलं डिप्रेशन शेवटच्या आठवड्यामध्ये गेलं तसंच एक डिप्रेशन विदर्भ मार्गे परत महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि जे काही घट 15 तारखेपर्यंत तयार होईल ती परत भरून काढण्याचं काम ते डिप्रेशन करेल. त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भात, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातला दुष्काळ संपणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा या भागातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळाची भीती बाळगण्याची यावर्षी गरज नाही.